हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहत आहे 12वीचा युनिट नंबर 5 जो आज आपण चालू केलेला आहे. त्याचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आणि आज आपण थोडं बेसिक बघू आणि थोडं कंडक्टर्सबद्दल विचार करू आणि बोलू. ठीक आहे, बघा रे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री ब्रँच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द इंटर कन्व्हर्शन ऑफ केमिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिक एनर्जी. जसं आपण इथं बोललो आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री डील्स विथ द इंटर कन्व्हर्शन ऑफ केमिकल इलेक्ट्रिक एनर्जी. याचा अर्थ असा का केमिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये तर इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये होते. इंटर कन्व्हर्शन एकमेकांमध्ये कन्व्हर्शन होते. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये फक्त आपल्याला सेलच बघायचा नाही आहे, तर काही केमिकल्सचं प्रोडक्शन सुद्धा इलेक्ट्रोकेमिस्ट्री थ्रू करता येते. जसं आपल्याला NaOH हा NaClच्या इलेक्ट्रोलिसिसपासून करता येते. तसंच आपल्याला युनिट चालू झालेल्या डू यू नो मध्ये काही दिलेलं आहे काय, और कॅन यू रिकॉल मध्ये काही प्रश्न दिलेले आहे. त्याच्या पहिल्या प्रश्नाचा आन्सर आहे त्याचा की प्रश्न आहे का रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय. हे बघा, हे जे क्वेश्चन्स मी तुम्हाला जे सांगत आहे त्याचे आन्सर सांगत आहे हे बेसिकच आहे. या युनिटमध्ये तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शनचं जरूरत पडणार आहे, म्हणजे पडणार आहे. जसं आपण 11वीमध्ये पाहिलं होतं त्याचंच बेसिक आपल्याला ते यूज करायचं आहे. तर रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, तर रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन अँड रिडक्शन सायमल्टेनियसली एकसारखेच होतात और टेक्स प्लेस सायमल्टेनियसली, दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज द रेडॉक्स रिॲक्शन. दुसरा प्रश्न असा होता की तुम्ही NaOH NaCl पासून कसं काय बनवा, त्याची कोणती प्रोसेस आहे. तर NaOH हे NaCl पासून बनवता येते जेव्हा NaClचं ॲक्वियस NaClचं इलेक्ट्रोलिसिस करतात, त्याच्यानंतर NaOH तिथं तयार होतो. ठीक आहे, असे काही प्रश्नच होते. जसं ड्राय सेलमध्ये कोणत्या प्रकारची एनर्जी कोणत्या प्रकारामध्ये कन्वर्ट होते. तर ड्राय सेल म्हणजे सिंपल जसा ड्राय सेल, जसा पेन्सिल सेल, रिमोटचे सेल, जे आपल्या घड्याळचे सेल जे आपल्या जवळ आहे तो ड्राय सेल आहे. तर सगळ्यात पहिले ड्रायसेल म्हणजे काय समजून घ्या, ज्याच्यामध्ये जो इलेक्ट्रोलाइट आहे तो पेस्ट फॉर्ममध्ये राहतो. पेस्ट राहते त्याची, जशी पेप्सोडेंटची पेस्ट आहे तशी राहते, त्याच्यात लिक्विड राहत नाही, जेणेकरून तो ड्राय राहतो, तो कॅरी करायला सोपा जातो आणि इलेक्ट्रिसिटी त्यातून कंडक्ट चांगल्या वेने होते. तो झाला ड्रायसेल. ठीक आहे, आपण लहानपणी सेल उघडून पाहत असेल तर त्याच्यामध्ये ड्राय अशी पेस्ट असते थोडी. ठीक आहे, तो ड्रायसेल कसा आहे काय, त्याचं पुढं आपल्याला आहेच कॉन्फिगरेशन कसा तो बनला आहे ते. पण तो ड्रायसेलमध्ये केमिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, केमिकल चेंजेस थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तिथं ह्या ड्रायसेलमध्ये असं म्हटलं तरी चालेल, त्या केमिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. पण प्रश्न येतो इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय. जसं आपण बोललो आहे की NaOHचं प्रोडक्शन हे ॲक्वियस NaClच्या इलेक्ट्रोलिसिस थ्रू मिळते. पण कसं मिळते, तर इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय होते. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ अन आयनिक कंपाऊंड बाय द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिक करंट ऑर इलेक्ट्रिसिटी. म्हणजे आयोनिक कंपाऊंड कोणताही असो, NaCl असो, KCl असो, MgCl2 असो, CaCl2 असो, वॉट एव्हर कोणताही असो, आयोनिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये तो जो वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर त्याचे आयन्स बनून जो आयोनिक कंपाऊंड आहे, आयोनिक बॉन्ड असेल तो, तर त्याचा ब्रेकडाऊन NaClचा ब्रेकडाऊन होईल Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह, KClचं ब्रेकडाऊन K पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह. म्हणजे नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस होणे, काय बरं ब्रेकडाऊन होऊन राहिलं. आणि ते ब्रेकडाऊन का बरं होऊन राहिलं, कारण का पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी और इलेक्ट्रिक करंट होऊन राहिलं. म्हणजे इलेक्ट्रिक करंट दिल्यानंतर आयोनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन होऊन राहिलं, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलिसिस वॉटरमध्ये. ठीक आहे, हे एक इनफ बेसिक आहे. जसं इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकण्यासाठी महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाची लाईन फक्त एकच आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री डील्स विथ द इंटर कन्व्हर्शन ऑफ केमिकल अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. तसं इंट्रोडक्शन यावेळेस तुम्हाला जसं पाहिजे तसं यावेळेस दिलेलं नाही आहे. काही कोविडमुळे जो 25% सिलेबस रिड्यूस केला त्यामध्ये इंट्रोडक्शन हा पार्ट थोडा कापण्यात आलेला आहे. यानंतर तो आपण इलेक्ट्रिक कंडक्शन म्हणजे काय. बघा रे, कसं होते, एक कंडक्टर असतो, कंडक्टरचं काम आहे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणं. जसं आपण ST बसमध्ये बसतो, एक चालक असतो, एक वाहक असतो. जो ड्रायव्हर आहे त्याला चालक म्हणतात आणि जो तिकीट काढते त्याला वाहक म्हणतात, त्याला कंडक्टर म्हणतात. कंडक्टरचं काम आहे आपल्या सगळ्यांना व्यवस्थित तिकीट काढून डिझायर्ड लोकेशनपर्यंत पोहोचून देणं. तसंच इथं सुद्धा त्या कंडक्टरचं काम आहे इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करणं, वाहून घेऊन जाणं. ठीक आहे, बघा रे, चार्ज transfer or flow of electricity occurs through a substance called as conductor. म्हणजे कंडक्टर म्हणजे कोणती गोष्ट, अशी गोष्ट, असा सबस्टन्स. एक तो चार्ज ट्रान्सफर करू शकतो. जसा हा समजा कंडक्टर आहे, मेटल रॉड आहे सपोज, हा कंडक्टर आहे. कोणता मेटल, असं मेटल असते राहत, दोन प्रकारचे कंडक्टर्स असतात, एक असते मेटॅलिक असते, इलेक्ट्रोलायटिक और आयोनिक. तर समजा सपोज हा कंडक्टर आहे, तर याचं काय चार्ज ट्रान्सफर करणं, इथून इकडे पाठवणं किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो करणं, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत इलेक्ट्रिसिटी जाऊ देणं. ठीक आहे, तर
या गोष्टीला आपण म्हणतो कंडक्टर. अ चार्ज ट्रान्सफर ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑकर्स थ्रू अ सबस्टन्स. ज्या सबस्टन्स मधून ह्या दोन गोष्टी होऊ शकतात त्याला आपण कंडक्टर असं म्हणत असतो. त्या कंडक्टरचे पडलेले दोन प्रकार. जो पहिला प्रकार तुम्हाला आहे, दुसरा प्रकार तुम्हाला सिलेबसमध्ये या वर्षीसाठी नाही दिलेला आहे, फक्त या वर्षीसाठी. पहिला आहे मेटॅलिक कंडक्टर, दुसरा इलेक्ट्रोलायटिक और आयोनिक कंडक्टर्स. बस जनरल फरक सगळा आहे. आता आपण लहानपणापासून ऐकलो मेटल्स आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. पण असं का बरं आहे? कारण का नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, मोबाईल इलेक्ट्रॉन्स हे संख्येने जास्त असतात मेटलमध्ये. तसं पाहिलं तर मेटलमध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. आता ह्यासाठी तुम्हाला युनिट नंबर फर्स्टचे माझे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला लास्टचे युनिट नंबर 1चे लेक्चर्स पाहावं लागेल. त्याच्यामध्ये आपण मेटलची इलेक्ट्रिसिटीबद्दल बोललेलो आहे. मेटल म्हणजे काय, इन्सुलेटर म्हणजे काय, सेमीकंडक्टर काय. याच्यामध्ये तुम्हाला बँड थेरी वापरलेली आहे. ते बँड थेरी एक वेळा वाचा, तुम्हाला खूप जास्त वाचण्याची गरज पडणार नाही. होते काय, मेटल्समध्ये कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड यांच्यामध्ये गॅपच राहत नाही, ते ओव्हरलॅप होतात. हेन्स व्हॅलन्स बँडमधील इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जनरली इझिली लवकर जम्प करू शकतात आणि फ्री मोबाईल इलेक्ट्रॉन्समुळे पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी होऊ शकते. तर इथं काय म्हणून आपण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट थ्रू मेटल इन्व्हॉल्व्स अ डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत इथे फ्री इलेक्ट्रॉन असं मूव्ह होऊ शकतो. इलेक्ट्रॉन हा चार्ज कॅरी करून देऊ शकतो मेटलमध्ये. पण तसं जर आपण मला कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑकर्स बाय द मुवमेंट ऑफ आयन्स इन द इलेक्ट्रोलाइट. आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय होते, तसं आपण समजा NaCl चं सोल्युशन बनवून त्याच्यामध्ये जर का आपण दोन विद्युतचे तार टाकले तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट या साईडला त्या साईडला जाईल. असं का बरं होईल? कारण NaCl चं सोल्युशन, NaCl हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे तो कम्प्लिटली डिसोसिएट होईल. डिसोसिएशन झाल्यामुळे त्याचे आयन्स फॉर्म होईल आणि आयन्स हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट कराल. म्हणून त्यांनी म्हटलं आहे का कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट बाय द मुवमेंट ऑफ आयन्स और मुवमेंट ऑफ आयन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. म्हणजे इलेक्ट्रोलाइटच्या आयन्समुळे जे इलेक्ट्रिकल कंडक्शन होऊन राहिलं आयन्सच्या मुवमेंटमुळे. इथं कसं म्हटलं जाते का मॅटरचं एक्सचेंज सुद्धा होते. वन पॉईंट पासून अनदर पॉईंट पर्यंत मॅटरचं एक्सचेंज सुद्धा होते. ठीक आहे, असं आपण हे दोन डिटेलमध्ये पाहणारच नंतर. हे फक्त जनरल आहे. आता मेटलबद्दल बोलायचं झालं म्हणजे काय होते, मेटल्स आर द गुड कंडक्टर. पण त्याचं रिझनही तुम्हाला फर्स्ट युनिटमध्ये दिलेलं आहे. बँड थेरी तुम्हाला वाचावं लागतं. मेटलमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, एवढं जर लक्षात ठेवलं का व्हॅलन्स बँड कंडक्शन बँडमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या जास्त राहते. त्यामुळे मेटल्स हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी हीट आणि इलेक्ट्रिसिटी राहते. ठीक आहे, हे बेसिक झालं. आता पुढे याच्या नंतर काय दिलेलं आहे ते पाहू. आता बघू रे, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. सोल्युशनचं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कसं होते, कंडक्शन कसं होते, यासाठी तुम्हाला माहित पाहिजे ओहम्स लॉ. आता ओहम्स लॉ काय म्हणते, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, ओहम शास्त्रज्ञ ओहम्स लॉ नुसार नाउ R is the resistance. शांत नाही का आता, R is the resistance, V is the potential difference and I is the electric current. Hence what is resistance? Resistance मला मराठीत रोध म्हणतात. जसं आपण स्पीड ब्रेकर पाहतो असताना स्पीड ब्रेकरचं काम काय, आपली स्पीड कमी करणे. तसंच रेजिस्टन्स हा रोध आहे, रुकावट आहे. रेजिस्टन्स, व्हॉट इज रेजिस्टन्स? पोटेन्शियल डिफरन्स डिवाइड बाय द इलेक्ट्रिक करंट. आता पोटेन्शियल डिफरन्स कशात मोजतो आपण? व्होल्टमध्ये. हेन्स व्होल्टचा V आणि इलेक्ट्रिक करंट मोजतो आपण यामध्ये एम्पियर. एकक आहे त्यामुळे याचा A. आणि रेजिस्टन्स जो आहे याला आपण ओमेगा साइन नुसार म्हणजे ओहम असा म्हणतो. हे साइन आहे, त्याचा सिम्बॉल आहे. हे सगळे ग्रीक अल्फाबेट्स आहेत, हे लक्षात घ्या. हेन्स आपण असंही म्हणू शकतो, नाव ओहम इक्वल्स टू V आणि A इन्व्हर्स. काऊन का A ची व्हॅल्यू खाली पॉझिटिव्ह त्यामुळे वर गेल्यावर ते निगेटिव्ह होईल. हे झालं त्याचं युनिट समज. नाव हे तर आमच्या लक्षात आलं. काय सिंपल आहे. नाव व्हॉट इज रेजिस्टन्स? रेजिस्टन्स इज द पोटेन्शियल डिफरन्स डिवाइड बाय द इलेक्ट्रिक करंट. नाव द पोटेन्शियल डिफरन्स आपण मेजर करतो व्होल्टमध्ये, त्यासाठी त्याचा V. आणि इलेक्ट्रिक करंट इथं आपण युनिटनुसार एम्पियरमध्ये बोललो त्यामुळे A. आणि रेजिस्टन्सला नोटेड डिनोट करतात असं ओमेगा साइन थ्रू. ओके, नाव हे ओमेगा इक्वल्स टू V आणि A इन्व्हर्स. हे झालं रेजिस्टन्स. आता इलेक्ट्रिकल कंडक्टन्स पाहू. इलेक्ट्रिकल कंडक्टन्सला G म्हणतात. ठीक आहे, हा पॉइंट एक साईडला ठेवतो. ओके, इलेक्ट्रिकल कंडक्टन्सला G म्हणतात. नाव G
equals to 1 divided by the R. 1 divided by the R. What is the R? R is the resistance. What is the G? G is the electrical conductance. एक लक्षात घ्या, कंडक्टन्सला आपण सिमन्स मध्ये सुद्धा मोजू शकतो. हेच आपण इथं म्हणू आपण याला युनिट आहे सिमन्स. आणि R म्हणजे तुम्हाला माहित आहे ओहम. Now what is conductance? Conductance is the reciprocal of resistance, that is the 1 divided by R. Okay, हे झालं. मग आता एवढं जर आपल्याला माहित आहे तर आपण असे म्हणू शकतो, नाव जी सिमन्स आपण याला यस म्हणू. नाव यस इक्वल टू ओमेगा इनवर्स. का बरं ओमेगा इनवर्स? काऊन का तो खाली आहे, वर जर इथून निगेटिव्ह पॉझिटिव्हचा काय होईल, निगेटिव्ह होईल. तर यामध्ये असं आहे की आपण जो ओमेगा इथं काढलाय तो इनवर्स मध्ये यासाठी लिहिला आहे, कारण का सरळ विषय आहे का यस इक्वल टू ओमेगा इनवर्स म्हणजे हे असं आहे का यस इज द सिमन्स, तो झाला इलेक्ट्रिकल कंडक्टन्स युनिट झाला, इक्वल टू ओमेगा इनवर्स म्हणजे आर इनवर्स आहे. म्हणून हेच आपण असंही लिहू शकतो. समजून घ्या की यस इक्वल्स टू ओमेगा इनवर्स. आता ओमेगा म्हणजे व्ही ए इनवर्स, तर ओमेगा इनवर्स म्हणजे होते इक्वल्स टू ए व्ही इनवर्स. आता व्हॉट इज ए? ए इज द एम्पियर. एम्पियर म्हणजे काय होते, सी डिवाइड बाय एस. व्हॉट इज सी? सी इज द कुलम आणि एस इज द टाइम इन सेकंड. नाव आपण याला असे लिहू शकतो, नाव सी व्ही इनवर्स आणि एस इनवर्स असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, हे असं झालं. यानुसार आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. हे झालं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, हे झालं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, हे झालं. आता यानंतर आपण इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स पाहणार आहे, पण मला असं वाटतं आज बेसिक आणि एवढं नॉलेज ठीक आहे. पुढे आपण यानंतर उद्या याच्या पुढचा जो टॉपिक आहे, पॉईंट आहे, तो समजून घेऊ. पण हे दोनही रिलेशनचं काम उद्याच्या लेक्चर संबंधासाठी तुम्हाला लागेल, त्यामुळे हे पॉईंट समजून घ्या. ठीक आहे. तर बेटा आजच्यासाठी एवढंच. जर काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता आणि बेसिक करत चला. ठीक आहे. मी हे सांगताना तुम्हाला फार डीपमध्ये का निघून जा, कारण बेसिक जे आपण व्हायचं ज्या टाईममध्ये व्हायचं ते मग होऊन गेलं. मी डबल ते नाही घेऊ शकत. डबल घेतो म्हटलं तर खूप वेळ निघून जाईल. जे 11वीत व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता तुम्हाला बेसिक पूर्ण सांगत बसणं, त्यामुळे मग हा टॉपिक खूप 1-2 तासाचा करणार आहे, पण आता ते शक्य नाही आहे. हेच जेवढं बेसिक तुम्हाला येईल किंवा बेसिक अजून स्वतःहून वाढवा आणि हे जे टॉपिक मी समजून सांगते सिंपल भाषेत आहे ते समजून घ्या आणि आपली नोट्स बनवा. ठीक आहे. त्यासाठी एवढंच. जर काही प्रश्न असेल तर मला विचारा. उद्या याच्या नंतरचं सांगतो, पण हे तुम्हाला उद्या लक्षात असलं पाहिजे. ओके, थँक्यू.